भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली, ज्यामुळे भारताच्या आर्थिक धोरणांना गती आणि स्थिरता मिळाली. त्याच्या स्थापनेचा हेतू काय होता? देशातील चलन आणि पतधोरणाचे नियमन, बँकिंग व्यवस्थेची देखरेख आणि सर्वसामान्यांना बँकिंग क्षेत्राशी जोडणे यासाठीच रिझर्व्ह बँकेची सुरुवात झाली होती. रिझर्व्ह बँक ही एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिक नीतीवर नियंत्रण ठेवत असते. तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजनाही ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्त्वाचे निर्णय घेते. रिझर्व्ह बँक ही 1 एप्रिल 1935 साली ब्रिटिश राजवटीत स्थापन झाली. 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की ब्रिटिश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघड पाडलं. तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटिशांना ताणून धरलं. त्याचीच परिणिती लंडनहून एकूण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या स्थापनेत झाली. आजच्या घडीला रिझर्व्ह बँक ही केवळ एक आर्थिक संस्थाच नाही, तर देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे. 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरू आहे. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की ब्रिटिश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघड पाडलं. तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटिशांना ताणून धरलं. त्याचीच परिणिती लंडनहून एकूण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या स्थापनेत झाली. आजच्या घडीला रिझर्व्ह बँक ही केवळ एक आर्थिक संस्थाच नाही, तर देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्र बँक म्हणून तिचे कामकाज अधिक प्रभावी झाले. रुपयाच्या स्थिरतेपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत आणि आर्थिक धोरणांतर्गत शाश्वततेपासून गुंतवणूक क्षेत्राच्या सुरक्षेपर्यंत रिझर्व्ह बँक आपल्या प्रत्येक पावलावर आपल्याला मार्गदर्शन करते. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक दशकाला एक इतिहास लाभला आहे. 1935 ते 1950च्या टप्प्यातील स्वातंत्र्याचे युग, 1960 ते 80च्या काळातील बँकांचे राष्ट्रीयकरण, 1990 नंतरच्या आर्थिक उदारीकरणाचे युग आणि आता डिजिटल इंडिया आणि फिनटेक क्रांतीचा काळ. आजचा दिवस केवळ स्थापना दिन साजरा करण्याचा नाही, तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उदात्त कार्याला मानवंदना देण्याचा आहे. चला आपण सर्वजण आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी, देशाच्या समृद्धीसाठी आणि डिजिटल युगातल्या नवीन संधीच्या अंगणात या संस्थेला साथ देण्याचा निर्धार करूया. अशा या महान संस्थेच्या कार्याला मानाचा मुजरा.